अडगळ, ललित लेख संग्रह, संकलन संपादन, गझल संग्रह, हर्षदा, कादंबरी, आठवणीतील पनवे यासारखा कथांचा संग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे. पथनाट्यामध्ये सुद्धा यांनी काम केलं आहे. तर सदर लेखन, कविता, कथा, काव्यवाचन, रायगड जिल्ह्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 2009 ते 2012च्या अध्यक्ष म्हणून यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सहसंपादक म्हणून सुद्धा यांनी काम केलं आहे. वेगवेगळ्या व्याख्यानांमध्ये त्यांनी स्त्रियांचे कायदे, दासबोध, कचरा व्यवस्थापन व इतर अशा विषयांवर यथोचित व्याख्यानं दिलेली आहे. पुरस्कार यांना प्राप्त झाला आहे. साहित्य गौरव पुरस्कार महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था पनवेल यांच्यामार्फत त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर अक्षरगगनी एक चांदणी, शीघ्र काव्य प्रथम पुरस्कार, पाऊस कविता, साहित्य गौरव पुरस्कार या अशा अनेक पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सहभागी श्री सुखदजी राणे, सायकलद्वारे भारत भ्रमण, नोकरीच्या माध्यमातून जगप्रवास, वृत्तपत्रातून स्तंभालेख, व्याख्याने आणि छायाचित्र प्रदर्शन, रायगड भूषण, लेखक, दुर्ग अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर पुस्तक त्यांचं एक प्रकाशित नुकतंच झालेलं आहे, ये देशीचे दुर्ग, अत्यंत सुंदर पुस्तक आहे. यानंतर मी व्यासपीठावर सन्मानाने आमंत्रित करतो डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे. नरवीर तानाजी मालिकले साहित्यिक अशी 17 पुस्तके प्रकाशित आहेत. 600हून अधिक सामाजिक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. एकूण 119 पुरस्कारांनी या सन्मानित आहेत. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक पाहिलेला आहे. 10 संस्थांवर सामाजिक उपक्रम त्या राबवत आहेत. त्याचबरोबर 87 वेळा दुर्गराज रायगड त्यांनी अनुभवलेला आहे. यानंतर मी सन्मानाने निमंत्रित करेन श्री रामजी भागोजी कदम यांना. सलग 15 वर्ष दुर्ग संवर्धन करत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे राज्याचे सल्लागार आहेत ते. त्याचबरोबर किल्ले मानगड, राजधानी रायगडचा घेरा यावर वर्तमानपत्र दिवाळी अंकातून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. 50हून अधिक शिवचरित्रावरील व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. त्यांचंही ते स्वागत आहे. यानंतर आपले पुढचे परिसंवादक जे आहेत श्री किशोर म्हात्रे, लेखक, नाटककार, दिग्दर्शक. 17 नाटकं यांनी लिहिलेली आहेत. तर 23 एकांकिका लिहिलेल्या आहेत. 16 बालनाट्य यांचे प्रकाशित आहेत. 2 चित्रपटात अभिनय केलेला आहे. शॉर्ट फिल्म 3 त्यांनी केलेले आहेत. मालिका 2 आहेत. 100हून अधिक पारितोषिके त्यांना प्राप्त झालेली आहेत. नाट्यशिबिरांना मार्गदर्शनही त्यांनी केलं. आणि यानंतर पुढच्या आपल्या आणि शेवटच्या श्रीमती दीपाली दिवेकर मॅडम, कवयित्री, लेखिका, मुरुड श्रीवर्धनमध्ये शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून काम करतात. तर करिअर विषयक व्याख्यानं आणि समुपदेशन सुद्धा यांनी केलेलं आहे. मी सर्वांना सन्मानाने व्यासपीठावर विराजमान करण्याची विनंती करतो. याचबरोबर मी आयोजकांना स्वागतासाठी इथे निमंत्रित करतो. ॲडव्होकेट श्रीमती सुनीता श्रीकांत जोशी, पनवेलहून इथे अध्यक्ष म्हणून आपल्या धन्यवाद. यानंतर सुखदजी राणे, इतिहास अभ्यासक, यांचंही स्वागत मी. त्यानंतर श्री रामजी कदम यांचंही स्वागत आहे इथे. डॉक्टर शीतल मालुसरे यांचंही स्वागत आहे. विनंती करेन आणि किशोर म्हात्रे यांना विनंती करतो करण्यासाठी. संवादाला एक वेगळीच ऊर्जा, एनर्जी येण्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांचं स्वागत करू. इतिहास तसा जाणावा, जाणता व्हावे इतिहास. इतिहास तसा जाणावा, जाणते व्हावे इतिहास. मार्गदर्शक तो ठरावा, हरेक मार्गस्थास. प्रत्येक मार्गदर्शक हे आपल्याकडून व्हायला पाहिजे. असा इतिहास आपणही तयार करायला पाहिजे. आपलाही आयुष्याचा एक इतिहास व्हायला पाहिजे. फक्त बऱ्याच वेळेला आपण जो इतिहास बघतो आहोत, त्या इतिहासाच्या माध्यमातून त्याचा वापर कसा केला जातो, तो नक्की विवेकी वापर होतो का,
की तो अविचाराने वापर केला जातो किंवा त्या विचाराचा नक्की लोकांपर्यंतच अशा पद्धतीचा फायदा होतो का, हा एक प्रश्नाचा किंवा वादाचा विषय आहेच. आणि त्याच विषयावर आपण इथे परिसंवादासाठी जमलेलो आहोत. मान्यवरांना इथे व्यासपीठावर बोलण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ आहे. आपली वेळ त्यांनी सगळ्यांनी पाळावी आणि त्यानुसार आपले विचार इथे मनोगतातून व्यक्त करावे अशी मी आयोजकांच्या वतीनं विनंती करतो. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की आता कुठे इतिहास शहाणपणासाठी वापरला जातो, आता कुठे इतिहास शहाणपणासाठी वापरला जातो, स्वतःच्या भाषणाला उंची यावी ना म्हणून तो फक्त संवादात पेरला जातो, एवढंच आहे. आणि अशा पद्धतीचा इतिहासाचा वापर आपल्याला इथे होताना दिसतो. म्हणूनच यासारख्या विषयांना आपल्या साहित्यिक मंडळींनी विचार करावा अशी अपेक्षा इथे व्यक्त केली जाते आणि मग परिसंवादासारखे असे विषय आपल्यासमोर येतात. मी आजच्या या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच आपल्या परिसंवादासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेन श्री रामजी कदम यांना की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या या पाचाड गावामध्ये संमेलनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये एक ऐतिहासिक विषय, इतिहास विषय आम्हाला दिलेला आहे. आजच्या काळातील इतिहासाचा वापर विचारी की विखारी. खरं म्हणजे मला वाटलं होतं की त्याला पॉझिटिव्ह विषय दिला जाईल, परंतु असा भडक विषय दिलेला आहे आपल्या ह्याच्यासाठी की खरं म्हणजे आता आजची सकाळ जी आहे ना थोडीशी मगाशी आमचे बोलणं झालं की थोडंसं तापणार आहे थोडंसं. कारण इतिहास म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं आहे की काही वर्षापूर्वी भांडारकर प्राच्यविद्येवरती झालेला हल्ला, नंतर त्याच्यानंतर काही दिवसानंतर दादोजी कोंडदेवांचा हटवलेला पुतळा आणि त्या सर्व घटनांनी ढळून निघालेलं महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, संपूर्ण एकंदरीत विश्व, याच्यावरून आपल्याला जाणीव येते किंवा आणखीन काही घटना की साहित्यामध्ये किंवा सोशल मीडियावरती कशा प्रकारे इतिहासाचा वापर केला जातो. आज ज्याप्रमाणे 25 मार्च 1689ला झुल्फिकार खानाने रायगडवरती पहिलं आक्रमण केलं, रायगड जिंकला गेला, त्यावेळेला इथला दफ्तरखाना काही जळून गेला, काही तो घेऊन गेला आणि काही जाळला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा 10 मे 1818 जेव्हा पोटल्याच्या डोंगरावरून जेव्हा रायगडावरती तोफगोळे पडले आणि ज्या वेळेला त्या अग्निवर्षामध्ये रायगड जळला, 18 दिवस रायगड जळत होता, त्या रायगडच्या अग्निवर्षामध्ये दुसऱ्यांदा दफ्तरखाना जळला गेला. आणि मी म्हणतो तिसऱ्यांदा दफ्तरखाना कधी जळला गेला असेल तर तो भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाच्या हल्ल्यावरती. हे आमचं नुकसान झालं त्यावेळेला. की कारण का तर त्या अशा संस्थेच्या संपूर्ण स्टॉकमध्ये ज्या काही बखरी होत्या, ज्या मजहर होते, जे करिने होते, जे शकावल्या होत्या, जी काय हस्तलिखित होती, जी वतनपत्र होती, त्याची नासधूस केली गेली आणि त्याच्यामुळं आमच्या इतिहासाचं नुकसान झालं. आता हे का सांगितलं, कारण आमचा इतिहास तिथूनच सुरू होतो. मग विश्वसनीय म्हटलं तर जे शकावली, सभासद बखर, शिवछत्रपती 91 कलमी बखर, त्याच्यानंतर काही रोजनिशा, त्यानंतर काही करीने आणि ह्या सगळ्यानंतर पुन्हा पेशव्यांच्या रोजनिशा, त्याच्यानंतर ब्रिटिश आणि इतर वकिलांच्या डायरीज, ह्याच्या माध्यमातून आम्हाला इतिहास कळत होता. परंतु दुर्दैवाने आमच्या काय झालं की त्या नासधूस झाली त्या प्रकरणानंतर आणि आम्ही आमचा इतिहास आमच्याच हाताने तिसऱ्यांदा मिटवला गेला आणि अजून पण तेच चालू आहे. फक्त मला सांगावं असं वाटतंय की हे आम्ही जर टिकून ठेवलं नाही तर काही वर्षांनी आम्हाला इतिहास शोधावा लागणार आहे. कारण आजच्या घडीला 20,000 रुमाल मराठ्यांच्या इतिहासाचे पडून आहेत, जे वाचले गेलेले आहे आजपर्यंत. 20,000 रुमाल, एक रुमाल म्हणजे एकामध्ये 1,000 कागदपत्र असतात. असे 20,000 रुमाल आजच्या काळात वाचले गेले नाहीत
इतका मराठ्यांचा प्रचंड इतिहास आम्हाला अजून वाचायचं बाकी आहे. तरीसुद्धा आमची मुलं किंवा आमचा तरुण वर्ग सभासद बखर माहिती नाही, 91 कलमी बखर माहिती नाही, जे करिना म्हणजे काय असतो हे माहिती नसतं. परंतु व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आलेला एक फोटो असतो किंवा एखादा पॅराग्राफ असतो, तो उचलून जसे जसं तो फॉरवर्ड करायचा आणि माती भडकवायची. याच्यामुळं माझं तर हे वैयक्तिक मत आहे की आजच्या काळातील इतिहासाचा वापर हा विखारी जास्त होतोय आणि विचारी कमी होतोय. याचं कारण का? आमच्यामध्ये अभ्यास कमी पडत आहे. आजच्या घडीला कविता संग्रह भरपूर होत आहे, आजच्या बुद्धीला ललित लेख जास्त होत आहेत, परंतु इतिहासावर लिहायचं धाडस खूप कमी जण करतात. याचं कारण काय? त्याचं उपलब्ध साहित्य जे मोडीमध्ये आहे, मुळात मोडी लिपीचा आम्हाला कोणाला येत नाही. त्याच्या मग अण्णाजी दत्तो सांगितला की अण्णाजी पंथावरती भरपूर टीका करायची. आम्हाला खंडोजी खोपडे सांगितला, खंडोजी खोपडेवरती टीका करत राहायची. मग सोशल मीडियावरती आम्ही काय करतो, जसे तसे उचलतो आणि एखाद्या नेत्याच्या फोटोला चिकटवतो आम्ही की हे अण्णाजी दत्तो आहे. परंतु अण्णाजी दत्तो ह्या व्यक्तीने एकेकाळी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जमिनीची प्रतवारी केली होती, सारा आकारणी केली होती, मोजणी केली होती. इतकं फार मोठं काम जे मलिक अंबरनंतर जे केलं ते अण्णाजी दत्तोनी स्वराज्यामध्ये केलं. परंतु त्याला एक खलनायक म्हणून दाखवला गेलेलं आहे. एखादी चूक जी नंतर घडलेली आहे परंतु खलनायक म्हणून दाखवलं गेलं आणि पर्यायाने एक खलनायक व्यक्तिमत्व अण्णाजी दत्तोच्या रूपाने दाखवलं गेलं, जे आजताग आहे सोशल मीडियावरती दाखवलं जात आहे. म्हणजे कालचा आपला परिसंवाद पहिला होता की वाचन चळवळ आणि दुसरा होता सोशल मीडियावरती पत्रकारिता धोक्यात आली काय. मला वाटते हा तिसरा जो परिसंवाद आहे त्याचा कळस आहे वाचन चळवळ कमी, म्हणजे वाचन कमी आहे आमच्या इतिहासाचं आणि त्यात सोशल मीडियामुळे धोक्याची घंटा वाजली आहे इतिहासाच्या मोडतोडीची. आणि म्हणून हा विखारी प्रचार वाढत चाललेला आहे. आज तर आहेत फार मोठे मोठे इतिहास लेखक आमच्या या महाराष्ट्रामध्ये, आमच्या या रायगड जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये दत्तू वामन पोद्दार आमच्या बिरवाडीचे, वासुदेव सीताराम बेंद्रे आमच्या पेणचे, विका राजवाडे, गह खरे, सेतू माधवराव पगडी, अगदीच आमच्या ह्या महाडमध्ये बरीच वर्षे वास्तव्य केलेले शांताराम विष्णू आवळसकर गुरुजी, हे फार आदराने नाव घेतलं जातं. त्या शांताराम विष्णू आवळसकर गुरुजींनी ह्या रायगडच्या घेऱ्यामधल्या सगळ्या गावामध्ये फिरून फिरून इतिहास गोळा केला, पायी चालत जाऊन गोळा केला. परंतु दुर्दैवानं आज तो इतिहास कोणी सांगितला जात नाही. त्याला आम्ही विचारी इतिहास म्हणतो किंवा विचारी साहित्य म्हणतो. परंतु आज काय झालंय की त्याच इतिहासाचा एखादा पॅरेग्राफ नेमका निवडून त्याचा विखारी प्रचार जास्त केला जातो. म्हणजेच कसा केला त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या बऱ्याचशा घटना मी रायगडशी संबंधित सांगतोय. माल सावंतांची जी चौकी होती कोंझरच्या ह्या घाटामध्ये, त्या माल सावंतांच्या त्या चौकीची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी त्यांना दिली होती, म्हणजे गोवेलेचे माल सावंत. परंतु छत्रपतींच्या अखेरपर्यंत माल सावंत एकनिष्ठ राहिले होते स्वराज्याशी. परंतु नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये काही घटना घडल्या, काही अराजक माजलं आणि त्याच्यानंतर त्या माल सावंतांचा त्या हल्ल्यामध्ये त्याला मारलं गेलं. परंतु माल सावंतांना नातेखिंडीमध्ये मारलं गेल्यानंतर त्याला घडून घेतली वर्ष जवळ 250-300 वर्ष होऊन गेली. 300 वर्षानंतर सुद्धा आज त्यांचेच वंशज, मी त्यांचं नाव घेत नाही, एक पुस्तक लिहितात, हुतात्मा संभाजी एक विवाद्य व्यक्तिमत्व. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांना एक खलनायक स्वरूपात उभं केलं जातं. म्हणजे पुन्हा विखारी प्रचार. ज्या युवराजांना 14 भाषा अवगत होत्या, ज्यांनी बुद्धभूषण, नायिकाभेद, सप्तशतक असे ग्रंथ लिहिले आणि आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवली, त्या युवराज छत्रपती संभाजी महाराजांना
खलनायक स्वरूपात दाखवण्यासाठी त्या सावंतांचाच वंशज आपली लेखणी वापरू लागला आहे. म्हणजेच काय तर हा विखारी प्रचार. त्याच्यानंतर आणखीन एक जावळीचे मोरे. आज आम्हाला जावळीचे मोरे म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा एक सूर उमटला दिसतो आमच्या सोशल मीडियावरती म्हणा किंवा वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी. जर तुम्हाला हिणवायचं असेल तुम्ही मोरे ना तर तुम्ही जावळीचे मोरे. परंतु जावळीच्या मोऱ्यांचा इतिहास न वाचणारे ते हिणवतात. जावळीच्या मोऱ्यांचा चंद्रराव मोऱ्यांपर्यंत म्हणजे जे चंद्रराव मोरे होते त्यांना छत्रपती शिवरायांनी त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये जाऊन त्यांना आवाहन केलं तुम्ही या स्वराज्यामध्ये सामील व्हा. त्यांनी मानलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा ह्याच रायगडमध्ये रायगड किल्ल्यावरती येऊन त्यांना शरणागत यायला लावलं. नंतर त्यांना ठार मारलं गेलं. परंतु त्यानंतर मानसिंग मोरे नावाचा एक फार मोठा उमदा सेनापती ह्याच स्वराज्यासाठी शेवटपर्यंत लढलाय. मानसिंग मोरे, मानाजी मोरे त्यांचा जास्त गवगवा केला परंतु जावळीच्या चंद्रराव मोरेंचा फक्त गवगवा केला जातो. म्हणजेच काय तर आम्ही चंद्रराव मोरेंना सोयीस्करपणे वापरतो आणि मानसिंग मोरेंचं कर्तृत्व आम्ही सोयीस्करपणे झाकतो. हे आमचा आजच्या काळामध्ये इतिहासाचा वापर अशा प्रकारे सुरू आहे. आणि हा विखारी विचार इतका पसरलाय मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. एका मोरेंच्या घरामध्ये छत्रपती शिवरायांची फ्रेम लावली होती काही दिवसापूर्वी. परंतु त्याच घरामध्ये एक व्यक्ती गेला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काय छत्रपती शिवरायांची फ्रेम लावताय, आपण जावळीचे मोरे. आणि तुम्हाला अक्षरशः मला दुर्दैव वाटलं की काही दिवसानंतर गेलं तर ती फ्रेम तिथून खाली आणली होती कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवली असेल. म्हणजे एका मराठ्याच्या 96 कोटी मराठ्याच्या घरामध्ये एका मोरेंच्या घरामध्ये कुठल्या तरी व्यक्तीच्या सांगण्यावरून म्हणजे विखारी प्रचार म्हणतोय मी. त्या विखारी प्रचारावरून छत्रपती शिवरायांची फ्रेम खाली आणली गेली आणि कुठेतरी अडगळी ठेवली गेली. अपुरं ज्ञान, अपुरी इतिहासाची माहिती हे प्रत्येक बाबतीमध्ये घडलं गेले. सोशल मीडियावरती पण आहे, वर्तमानपत्रामध्ये पण आहे, साहित्यामधून पण आहे आणि इतर माध्यमातून सुद्धा तसं घडलं जातं. शिर्के आज बऱ्याचदा गणोजी राजे शिर्के गणोजी राजे शिर्के म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की काही सांगितलं जातं की गणोजी राजे शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये फितुरी केली आणि मग पुढचा इतिहास सांगितला तो रंगवला जातो. हा शिर्के घराण्याचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे. म्हणजे अगदी 11व्या-12व्या शतकापासूनचा फार मोठा दैदिप्यमान इतिहास शिर्के घराण्याचा. जे रायगड आहे त्या रायगडवरती शिर्के घराण्याची खुद्द सत्ता होती बरीच वर्ष. ह्या शिर्क्यांचा प्रदेश म्हणजे शिरकाळ म्हणजे रायगडपासून ते आपल्या खोपोलीपर्यंत हा पट्टा शिरकाळ टप्पा म्हणून ओळखला जातो. आणि आमच्या निजामपूर माणगावपर्यंत 84 जी गावं आहेत ह्या शिरकाळ टप्प्यात येतात. त्यांना शिरकाळ म्हणतात. परंतु इतिहासाचा विखारी प्रचार असा केला जातो की ज्या ठिकाणी शिर्क्यांची कत्तल केली किंवा ज्या ठिकाणी शिर्क्यांच्या माणसांना वेचून मारलं ते म्हणजे शिरकाळ. अशा प्रकारचा विखारी प्रचार केला जातोय आणि पर्यायी त्या शिर्के घराण्याच्या आत्ताच्या वंशजामध्ये पेरलं जात आहे विष की तुमच्या यांना संभाजीराजांच्या सैन्यांनी वेचून मारलंय. साहजिकच द्वेषाची सुडाची भावना निर्माण होते आणि पुन्हा एखादा शिर्के घराण्यातला लेखक लिहू लागतो संभाजीराजांच्या विरोधामध्ये. परंतु शिर्क्यांचा प्रदेश तो शिरकाळ असं सांगणारे हात, असं लिहिणारे हात हे फार कमी उरलेले आहेत. आणि याचमुळे इतिहासाचा विचारी वापर कमी होत चाललाय आणि विखारी वापर जास्त होत चाललाय. खंडोजी खोपडे. आता खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना प्रतापगडचं रणसंग्राम. परंतु आज तिथल्या वंशजांनी आणखी वेगळी सुरू केलेली आहे की आमचे खंडोजी खोपडे कसे चांगले. सूर्याजी पिसाळ या सूर्याजी पिसाळांनी रायगडचा दरवाजा उघडून दिला. परंतु सूर्याजी पिसाळांचे वंशज आता असे पुरावे शोधायला सुरुवात केले की पिसाळ हे स्वराज्यद्रोही नव्हते. अशा बऱ्याच वंशजांच्या त्या लेखकांनी एक सुरुवात केलेली आहे
आणि त्याच वेळेला अगदी छत्रपती शिवरायांना पण त्यातून कोणी सोडलेलं नाही. म्हणजे आज म्हटलं जातं की संपूर्ण जगामध्ये एक थेंब सुद्धा किंवा एक बोटावर लागण्याचं सुद्धा शाही एवढा डाग सुद्धा ज्यांच्या चरित्रावरती नाही आहे, त्या छत्रपती शिवरायांना सुद्धा ह्या विखारी प्रकारापासून सोडलं गेलं नाही. पण आम्हाला विचार देणारे, चांगले विचार देणारे लेखक इथं साहित्यिक कमी पडत आहेत. याचं कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे की आज मोडी वाचन कमी झाले. सोशल मीडियावरती एका नेत्याला किंवा कुणाला तरी असं पोस्टर बनवलं जातं. मग त्या ठिकाणी आज तुम्हाला तो हिरोची फर्जत किंवा मदारी मेहतर रायगडच्या बाबतीत फार असंख्य दंतकथा सांगितल्या जातात. जशी एक रायनाक महाराजने सांगितले जाते, हे रायनाक हे कोणत्या युद्धामध्ये मारले गेले होते हे कुणालाच माहिती नाही आहे, परंतु त्यांचा एक फार चुकीचा इतिहास सांगितला होता. रायनाक हे रायगडची एकनिष्ठ सेवक होते. रायगडच्या एकनिष्ठतेसाठी किंवा रायगडच्या रक्षणासाठी लढता त्यांना मृत्यू आला होता. परंतु चुकीचा इतिहास वर्षानुवर्षे ज्यांनी पसरवला त्याचीच पुढे ती ओढली जाते. म्हणजेच काय तर पुन्हा एकदा एका घराण्याविषयी किंवा एका जाती धर्माविषयी विखारी प्रचार तिथं पेरला जातो. आज आम्हाला जी साहित्य बघायला मिळतंय, म्हणजे तुम्हाला माहिती असेल छोटी छोटी पुस्तकं असतात. जर तुम्ही बऱ्याचदा वाचलं असेल की खरा शिवाजी कोण होता, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं एक पुस्तक हातोहात संपलं होतं, अख्ख्या महाराष्ट्रात संपलं होतं, शिवाजी कोण होता. आज त्याला प्रत्युत्तर म्हणून आणखी काही पुस्तकं छापली गेली. म्हणजे पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून पुस्तकं छापली गेली. छत्रपती शिवरायांचं जर खऱ्या अर्थाने चरित्र बघायचं असेल तर ही छोट्या छोट्या पुस्तकांपेक्षा जे संशोधनपर जी पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे मी मगाशी सांगितलं की ज्यांनी आयुष्य वेचलंय, वासी बेंद्रे त्यांच्यापासून ते आत्तापर्यंतचे गबा बेंदळेपर्यंत गजानन भास्कर बेंदळे सरांचं शिवचरित्र वाचताना आपल्याला असं वाटतं आपलं शिवकाळ किंवा संदर्भासहित शकावल्यांसहित आपला इतिहास ऐकायला मिळतो. म्हणून तेवढं वाचायचं कोण तसदी घेत नाही. त्यांचे जे काही 3 खंड 4 खंड 5 खंड परंतु व्हॉट्सअपवर आलेला किंवा एखाद्या पेपरमध्ये आलेला लेख आम्ही घसायचा उचलून हे करतो. मग त्याच्यामध्ये आमच्या IAS आपली IPS ऑफिसर्स सुटलेले नाही आहे. महाराष्ट्रातील एक चांगले नावाजलेले कीर्तिवंत IAS ऑफिसर एका जाहीर कार्यक्रमात बोलले होते की 65 किलोची तलवार उचलतो त्याला बाजी म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती असेल 65 किलोची तलवार उचलतो त्याला बाजी म्हणतात असं पटकन IAS ऑफिसर बोलून गेले. ज्यांचा आदर्श हजारो लाखो लोक घेतात, एक चांगला आदर्श IAS ऑफिसर म्हणून त्यांनी किती जबाबदारीने बोलला पाहिजे. त्यांना त्या पोलीस सेवेत असताना तुम्हाला कळलं पाहिजे की 65 किलोची तलवार, आपल्या व्यक्तीचं वजन किती असतं 70 ते 80 किलो, आणि तो व्यक्ती 65 किलोची तलवार घेऊन किती वेळ लढू शकेल. किंवा ते उचलणं शक्य आहे काय, पण उचलली तर किती वेळ लढू शकेल. हे साधा तर्क IAS ऑफिसरला समजू नये, परंतु नाही त्यांनी सांगितलेला मग ते खरं आहे. म्हणजे 65 किलोची तलवार उचलतो. संभाजी महाराज दिवसाला 50 भाकरी खायचे अशा प्रकारचा सुद्धा प्रचार केला जातो. 120 किलो वजन होतं. काहीही म्हणजे छत्रपती शिवरायांपासून छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत पुढे छत्रपती शाहूंपर्यंत अशा प्रकारचा चुकीचा इतिहास पेरला जातोय. आता त्याच्यानंतर एक चांगला खुसखुशीत उदाहरण तुम्हाला सांगतो की काही वर्षापूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी प्रबोधनकार ठाकरेंनी दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलं होतं. दगलबाज शिवाजी, आणि ते शीर्षक वाचूनच आहे ना की बऱ्याच जणांना असं अंगाला त्रिपापड झाला होता की अरे छत्रपती शिवरायांना दगलबाज शिवाजी म्हणतात. परंतु ते पुस्तक वाचल्यानंतर लोकांना खरं कळलं की प्रबोधनकारांनी का असं लिहिलेलं आहे. कारण का त्या प्रबोधनकारांनी खरं लिहिलं होतं, परंतु दगलबाज म्हटल्यानंतर त्या पुस्तकांवरती
विरोधींनी उड्या मारल्या त्या पुस्तकावरती, परंतु खऱ्या अर्थाने प्रबोधनकारांनी खरं मांडलं होतं. दगलबाज कसे, परंतु ते न बघता फक्त दगलबाज आहे ना, म्हणजे आमच्या छत्रपती शिवरायांनी तुम्ही दगलबाज म्हणताय म्हणजे आम्हाला मान्य नाही. तसाच प्रकार ह्या जानेवारीला 1 जानेवारीला घडला गेला की पुस्तक न वाचता फक्त मुखपृष्ठाचं फोटो बघून ती फोटो पुस्तकाची चिरफाड केली गेली, पुस्तकं फाडली गेली आणि एका लेखकाचं फार मोठं नुकसान केलं गेलं. हे ह्या जानेवारीमध्ये 1 जानेवारीला झालं गेलं. आतमध्ये काय आहे हे उघडून बघायची तसदी पण घेतली गेली नाही. फक्त कुणी लिहिलंय किंवा कुणाचा फोटो आहे ह्याच्यावरून, म्हणजे हा विखारी प्रचार आहे आणि हा विखारी प्रचार कुठेतरी थांबला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने साहित्य चळवळीचं आणि इतिहासाच्या चळवळीचं जतन होईल. इतकं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. 10 मिनिटं द्यायची म्हणजे जुलूमच असतो त्याच्यावरती. म्हणजे पत्र लिहिणाऱ्या माणसाला तारमध्ये सांगा असं सांगितल्यासारखं थोडक्यात. पण हरकत नाही. तुमच्या पुस्तकांचा एवढा मोठा आवाका आहे की त्या पुस्तकातलं वेगवेगळं पान जरी तुम्ही इथे बोलून दाखवलं तरी तो खूप मोठा इतिहास आहे आणि तो सगळ्या आम्हाला जाणून घ्यावाचं वाटतं. पण आपले सगळेच व्याख्याते आहेत आणि सगळ्यांचेच विषय ऐकायचे, त्यामुळे वेळेचं भान आपल्याला ठेवणं फार गरजेचं आहे. धन्यवाद सर, खूप छान पद्धतीने माहिती दिलीत आणि आम्हाला आमच्या पुढे सगळा इतिहास जाणून आला. त्यामुळे फक्त एवढंच आहे की विखारी होतोय, मग आपली जबाबदारी काय, आपण आपलं कर्तव्य काय. तर एवढंच आहे आपलं कर्तव्य की इतिहासाच्या संस्कारांचे दोरे आता आपल्यालाच पुरवायचे आहेत. इतिहासाच्या संस्कारांचे दोरे आता आपल्यालाच पुरवायचे आहेत. आपल्याला इतिहासाचे धडे आता आपल्यालाच गिरवायचे आहेत. त्यामुळे आपली एक कर्तव्य, आपली जबाबदारी आपण पाळूया. आणि पुढे मी डॉक्टर शीतल मालुसरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा करेल. रयतेच्या स्वातंत्र्याची जेथे लिहिली गाता, असाच उन्नत राहो आमचा रायगडचा माता. त्या रायगडच्या सावलीत विसावलेलं हे पाचाड गाव, राष्ट्रमाता जिजाऊचा राजवाडा जिथं आहे ते हे पाचाड गाव. आणि या पाचाड गावामध्ये होणार हे जिल्हास्तरीय 9वं साहित्य संमेलन. आणि या साहित्य संमेलनामध्ये इतिहासाची पानं चालत असताना विषय दिला आहे आजच्या काळातील इतिहासाचा वापर विचारी की विकारी. 350 वर्ष होऊन गेले त्या इतिहासाला. 350 वर्षानंतर तो इतिहास पुन्हा चालताना आपण काय केलं पाहिजे. भले ती विखारी असे अनेक घटना घडल्या असतील, पण 350 वर्षानंतर 21व्या शतकामध्ये आपण जेव्हा इतिहासाचा विचार करतो त्यावेळेला तो रायगड आणि रायगडचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास करताना आपण नक्की काय केलं पाहिजे. इतिहासाची साक्षरते, आपण जेव्हा इतिहासाची पानं चालतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की इतिहास तेव्हा घडून गेला. आपल्याला कुठे इतिहास घडवायचा आहे, पण तो घडलेला इतिहास आपल्याला जपायचा आहे. मग हा इतिहास जपताना जे आपल्यासमोर जे प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधली पाहिजे. कारण विखार फार आहे, त्या विखाराचं विचारांमध्ये रूपांतर करणं आपल्याला जमलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. इतिहास असा असावा की त्या काळालाही भीती वाटावी आणि तो काळ समोर आला तर त्या काळाची ती छाती फटावी, असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. स्वराज्यनिष्ठा काय असते हे त्यावेळेला जाणून दिलं. इतका इतिहास स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य वृक्षाचा डोलारा निर्माण केला. पण हा डोलारा निर्माण करत असताना अनेक मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताच्या सिंचनाने हा स्वराज्य वृक्षाचा डोलारा निर्माण केला. मग अनेक नियम झाले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावला जाणार नाही, स्वराज्यामध्ये अनेक स्त्रिया सुरक्षित आहेत, असे अनेक नियम होते. आणि अशा नियमांमध्ये ते स्वराज्य होतं, सुराज्य होतं, स्वतःचं राज्य होतं. असं राज्य महाराजांनी निर्माण केल्यानंतर 350 वर्षानंतर त्या इतिहासाची पानं चालताना आपलं हे कर्तव्य होतं की जे विकार आहे, मग खंडोजी खोपडेंचा इतिहास असेल, सूर्याजी पिसाळांचा असेल, मोरेंचा इतिहास असेल, इतिहासाची पानं चालताना आपण ती अभ्यासपूर्ण रीतीने चालली पाहिजे. हे करत असताना
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जी कागदपत्र आपल्याला उपलब्ध होतील त्या कागदपत्रांचा आपण अतिशय अभ्यासपूर्ण दृष्टीने विचार करायला हवा, कारण आताच्या या क्षणाची काळाची ती गरज आहे. जर तुम्हाला इतिहासाची पानं चालत असताना एखाद्या कागदपत्राची जर गरज लागली तर मध्य प्रदेशातलं सरस्वती वाचनालय असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील पुरातत्व विभागाचा जो लेखा विभाग आहे तिथं आपल्याला ते सहकार्य करतात. जी कागदपत्र आपल्याला आहे ती उपलब्ध करून देतात. मग त्या कागदपत्रांचा आधार घेऊन इतिहासाचं समालोचन करताना तो इतिहास कितीही विकारी असला, काही घटना अशा वाईट घडल्या असतील तर सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण झाली पाहिजे हे रायगडला गेल्यानंतर आपल्याला कळतं. आणि तो इतिहास विचारी कसा होईल ही जबाबदारी आपलीच आहे, हे आपलं कर्तव्य आहे. महाराजांचे मावळे म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये वावरताना, या भारतभूमीमध्ये वावरताना आपण तो विचार केला पाहिजे. ते विचार विचारामध्ये कसे बदलतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मला वाटतं की हा इतिहासाचा असा वापर विकारी नाही तर तो विचारी आहे. तो विचारी करणं गरज आहे, कारण आजच्या तरुण पिढीला हा इतिहास समजावून सांगणं हे आपलं महत्त्वाचं आहे, ते आपलं कर्तव्य आहे. मग यासाठी जे जे करावं लागतं, मग ते कोणतेही माध्यम असेल. कालपासून जो सोशल मीडियाच्या माध्यमाचा जो विचार केला जातो की पुन्हा पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या इतिहासाची पोस्ट टाकली गेली तर ती पोस्ट न वाचता फॉरवर्ड केली जाते. कारण आजची तरुण मुलं पुस्तकं वाचत नाहीत. वाचन संस्कृती कुठेतरी कमी पडत आहे. हे जरी सत्य असलं तरी ती व्हॉट्सअपवर येणारी ती पोस्ट, फेसबुक येणारी किंवा इंस्टाग्रामवर येणारी ती पोस्ट वाचताना हा इतिहास खरा आहे की खोटा आहे असं मार्गदर्शन करून देणं काही तज्ज्ञांना, स्वतःच्या शिक्षकांना किंवा जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना विचारणं इतकं महत्त्वाचं आहे. आणि असं जर करत असू तर आजची तरुण पिढी अशी आहे की रात मारीन तिथं पाणी काढेल इतके धमक त्यांचे आहे. धमन्यामध्ये सळसळतं रक्त आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये लसलसती आग आहे, हातामध्ये पायाशी अगदी असा लखकता लावा आहे. त्यांच्या रक्ताचा रंग ही भगवा आहे, पण त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आणि हे योग्य मार्गदर्शन करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. कारण जो इतिहासाचा जो विकार निर्माण झाला आहे तो विकार संपूर्ण विचाराच्या दृष्टीने आपल्याला हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. 350 वर्ष इतिहास घडला. इतिहास कुणी घडवला? इतिहास मावळ्यांनी घडवला, पण तो लिहिताना फार वाईट पद्धतीने लिहिला गेला आहे. आणि हा वाईट पद्धतीने लिहिलेला इतिहास उजेडात आणताना आपण तो विचार केला गेला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. छत्रपती संभाजी महाराजांविषयी इतकं वाईट लिहिलं गेलं, पण जसं जसं संशोधन होत गेलं आणि संशोधन होत गेल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज कसे होते हे आम्हाला अनेक मालिकांच्या माध्यमातून असेल, व्याख्यानांच्या माध्यमातून असेल, चित्रपटांच्या माध्यमातून कळत आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आजचा इतिहास हा विचारी झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. अजून एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे चित्रपट. आता अनेक ऐतिहासिक चित्रपट आले. चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तिथं सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला जातो, पण यातूनही एक सकारात्मक जर विचार केला तर महाराजांच्या मावळ्यांचे जे इतिहास आहे तो इतिहासाचा मूळ गाभा न बदलता, इतिहासाला धक्का न लावता तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चित्रपटांच्या माध्यमातून केलं जात आहे. या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला, आजच्या मुलांना, आजच्या शालेय विद्यार्थ्यांना इतिहास कळतो. कारण पाठ्यपुस्तकाचा 1.5-2 पानाचा इतिहास मुलांना पुरेसा नाही, पण हा इतिहास त्यांना कळणं कुठेतरी गरजेचं आहे. चित्रपट हे जरी मनोरंजनाचं माध्यम असलं तरी त्याच्यातला सकारात्मक बाजू म्हणजे महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग मराठी किंवा हिंदी तानाजीसारखा चित्रपट असेल, तानाजी चित्रपटामध्ये सिनेमॅटिक लिबर्टीचा भरपूर जरी वापर केला असता तरी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, त्या चित्रपटाची सकारात्मक बाजू म्हणजे तानाजी मालुसरेंचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारत देशामध्ये इतकंच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पसरला आणि जगाने तो इतिहास पाहिला. ही त्या चित्रपटाची सकारात्मक बाजू. एक वैचारिक दृष्टिकोन ओमरावच्या ठिकाणी होतं, म्हणून त्यांना वाटलं की महाराजांच्या मावळ्यावरती चित्रपट निर्माण करावा. चित्रपट हा एक इतकं चांगलं माध्यम आहे आणि म्हणूनच आजचा जो इतिहासाचा वापर तो वैचारिक दृष्टिकोनातून तिथं झालेला आहे. सगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून आजची वृत्तपत्र असेल किंवा सरांनी जो उल्लेख केला पुस्तकांचा, कोण होता शिवाजी किंवा हे सगळे, ही सगळी पुस्तकं असतानाही इतिहास जे इतिहासकार आहेत त्यांनी जो अगदी प्रगल्भ अभ्यास करून इतिहास लिहिलेला आहे
त्यांची जी इतिहासाची पुस्तकं आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण अभ्यासपूर्ण आणि प्रत्येक पुराव्याविषयी त्यामध्ये दिलेलं आहे. आणि अशा एका लेखक, ह्या सगळ्या लेखक तर दिग्गज आहेतच, पण पुण्याचे एक इतिहास संशोधक आणि दत्ताजी नलावडे आज त्यांची पुस्तकं केंब्रिजच्या विद्यालयामध्ये पण ठेवलेली आहेत. पुराव्याविषयी प्रत्येक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा इतिहासाचे पुरावे आपल्याला असतात आपल्याकडे असं तेव्हा आपण ठामपणे बोलतो, हे अत्यंत गरजेचं आहे. हे महत्त्वाचं आहे. इतिहास घडून गेलेला इतिहास आपल्याला नाही. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेणार नाहीत, पुन्हा राष्ट्रमाता जिजाऊसाहेब जन्म घेणार नाहीत. इतिहास केव्हा घडला, लढाया केव्हा घडल्या, फक्त आपल्याला तो इतिहास जपायचा आहे. आणि हा इतिहास जपताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याकडे आता जी साधनं अवेलेबल आहेत त्या साधनांच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन केलं पाहिजे, आजच्या युवकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि वैचारिक दृष्टिकोनातून इतिहास कसा चांगला आहे हे समाजाला पटवून दिलं पाहिजे. मी फक्त एकच वाक्य बोलते, बघा तुमचा प्रतिसाद काय असतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सांगावं लागत नाही, आपोआप तोंडात येतं, कारण इतिहास तुमच्या माझ्या मनामध्ये भिजलेला आहे, रुजलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि हाच इतिहास विखारी न म्हणता इतिहास विचारी व्हावा. नेहमी आपण म्हणतो की अर्धा ग्लास रिकामी नाही, तर तो अर्धा ग्लास भरलेला आहे. इतका जर सकारात्मक जर विचार तुम्ही आम्ही केला तर इतिहासाचा विखारीपण आहे ते हळूहळू कमी होत जाऊन वैचारिक दृष्टिकोनातून समृद्ध इतिहासाच्या पिढीला पाहायला मिळेल. गडकिल्ल्यांचं संवर्धन होईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा इतिहास आहे आणि ह्या ऐतिहासिक भूमीमध्ये ही एक छान बोलण्याची संधी दिली. माझी मतं मला व्यक्त करण्याची संधी मिळाली. संधी कधी गुरगा पकडून किंवा पंखावून येत नाही हो, ती नेहमी सोनं पावलाने येते. पण त्या येणाऱ्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. तेच मी केलं आहे. मी पुन्हा म्हणेन की इतिहासाचा विचार जो आजच्या समाजामध्ये इतिहासाचा जो वापर केला जातो तो विखारी नाही तर विचारीच आहे. विचारीच असायला हवा. हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या आमच्या मनामध्ये असायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अगदी अत्यंत खणखणीत आवाजात आपण इतिहासाची काही पानं उलगडली आणि आमच्यासमोर मांडलीत. आणि मुलांपर्यंत सकारात्मकतेने आपल्याला काय करायचं आहे, आपण मुलांजवळ जाऊ शकत नाही का, तर मुलं आपल्याजवळ येऊ शकत नाहीत का, तर असं काहीच नाही आहे. आपण कशाही पद्धतीने मुलांपुढे हा इतिहास सकारात्मकतेने मांडला पाहिजे. मग तो लेखणीच्या माध्यमातून असो, व्याख्यानाच्या माध्यमातून असो, हरकत नाही. या सगळ्या गोष्टींवरती मला एक छोटीशी चारोळी सुचलेली आहे. आम्ही जाणावा इतिहास आधी जाणून तो मांडावा सत्यात. आम्ही जाणावा इतिहास आधी जाणून तो मांडावा सत्यात. ऐक बाळा, हे जे मावळे होते ना ते होते आपल्या नात्यात. ऐक बाळा, हे जे मावळे होते ना ते होते आपल्या नात्यात. तेव्हाच वाटेल जिव्हाळा आपल्या बाळाला, तेव्हाच वाटेल इतिहासाबाबत जिव्हाळा आपल्या बाळाला. मग नाही भीती इतिहासाच्या काळाला, मग नाही भीती इतिहासाच्या काळाला. यानंतर मी श्रीमती दीपाली दिवेकर मॅडमना इथे विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव मत इथे व्यक्त करावा. नमस्कार. माझ्या आधीचे दोन्ही वक्ते छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर बरेच बोललेले आहेत, त्यामुळे मी ते स्किप करून सीमोल्लंघन करणार आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. आजच्या काळातील इतिहासाचा वापर विचारी की विखारी, या विखारी या प्रकाराचे आणखी 2 उपप्रकार करावेत असं मला वाटतं. त्यातला पहिला उपप्रकार आहे तो विचारपूर्वक विखारी. आता एक आपल्याला प्रवाह असा दिसतोय की विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक विखारी इतिहास पसरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि ते जास्त धोकादायक आहे. आणि दुसरा प्रकार आहे या विचारपूर्वक विखार पसरवणाऱ्यांची पुढची जी पिढी आहे सोशल मीडियावरची, ती अविचाराने आलं की दवडलं या न्यायाने तो विखार पसरवणारी. खरं तर इतिहास न विचारी असतो न विखारी असतो, रादर तो तसा नसायला हवा. कारण इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे हे असे घडले. इतिहास तटस्थ असतो, असायला हवा. पण इतिहास लिहिणारीही कोणीतरी माणसंच असतात आणि त्यामुळे जेत्याने लिहिलेला इतिहास आणि पराजितांनी लिहिलेला इतिहास हा वेगळा असतो. आणि त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास भारतीयांनी लिहिलेला वेगळा आहे आणि ब्रिटिशांनी लिहिलेला हा वेगळा असणार आहे, तो असणारच आहे. पण इतिहास म्हटलं की आपल्याला फक्त काही ठराविक
प्रांत दिसतात, म्हणजे राजकीय, धार्मिक एवढे इतिहास आपल्याला आठवतात. पण इतिहासाचे काही हे दोन केवळ प्रांत नव्हे. विज्ञानाला इतिहास असतो, संशोधनाला इतिहास असतो, भूगोलालाही इतिहास असतो, समाजाला, संस्कृतीला आणि आपल्या वैयक्तिक जीवनाला पण इतिहास असतो. आणि आज आपण काय आहोत हे कुठल्या पूर्वीच्या इतिहासाचं फलित असतं. मार्टिन ल्युथर किंगनं असं म्हटलंय की वी आर नॉट मेकर्स ऑफ हिस्ट्री, वी आर नॉट मेकर्स ऑफ हिस्ट्री, वी आर मेड बाय हिस्ट्री. आज मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या पूर्वीच्या भवताला जे घडले, पूर्वीच्या इतिहासात जे घडले, त्या संचिताच्या आधारे आपलं आजचं वर्तमान चालत असतं. जर पूर्वीच्या इतिहासात कुठेतरी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी प्रयत्न केले नसते, स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले नसते, तर आज या परिसंवादाच्या अध्यक्षा एक महिला नसत्या, शीतल मालुसरे डॉक्टर होऊ शकल्या नसत्या आणि मी आज माईकवर तुमच्याशी संवाद साधू शकत नसते. पूर्वीच्या इतिहासात त्यांचं कुठेतरी योगदान आहे, ते योगदान विचारी आहे आणि म्हणून आज इथे विचार पसरवण्याची, सकारात्मक विचार पसरवण्याची संधी आपल्याला मिळते आहे. मी पुन्हा एकदा विखारी इतिहास पसरवण्याच्या मुद्द्यावर येते. कालपासून आपण 2 परिसंवाद ऐकले, त्यातल्या वाचन संस्कृतीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे हे बघितलंच, पत्रकारितेला धोका सोशल मीडियाचाच आहे हेही बघितलं आणि त्या दोन्ही गोष्टींहून सर्वात मोठा धोका सोशल मीडियाचा हा इतिहासाला आहे असं मला वाटतं. कारण मगाशी मी सांगितलं तसं विचार करणं किंवा अभ्यास करणं, अभ्यासूने वदावे, हे कुठेतरी कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून विखार वाढत चाललेला आहे. संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे, ते मला इथे आठवतं. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपैति नूनम. पूर्ण भरलेला माठ असतो, घडा असतो, तो कधीच आवाज करत नाही, मात्र अर्धा भरलेला घडा फारच खळखळाट करतो. तद्वत विद्वान कुलीनो न करोति गर्वम जल्पन्ति मूढासु गुणैर्विहीनः. आणि या अर्धवट ज्ञानाने किंवा अर्धवट अभ्यासाने, रादर कुठलाही अभ्यास न करता फक्त आवडलं, कुठेतरी अभिनिवेशपूर्ण काहीतरी वाचलं आणि ते पसरवलं, अशा लोकांच्या हातात जर इतिहास गेला तर तो विखारी झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. काही लोकांचा उद्योगच हा असतो की भांडणं उकरून काढणं, पूर्वीच्या इतिहासात काय घडले ते बघणं आणि अभ्यास, पुरावे या कुठल्याही गोष्टींचा आधार न घेता पसरवत राहणं. आणि मला वाटतं या विखारी इतिहासाला बळी पडलेले किंवा त्याचे व्हिक्टीम ठरलेले जे अनेक भारतीय आहेत, त्याच्यापैकी एक मोठं नाव म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधीजींवर अजिबात न वाचलेले त्यांच्याविषयी इतकं प्रचंड बोलतात की मला कळकळीने त्यांना सांगावं असं वाटतं की अरे बाबांना जरा तरी वाचा रे त्यांच्याविषयी आणि मग विधानं करा. मी एकच फक्त प्रसंग गांधीजींच्या जीवनातलं सांगते की जो आज जगभरातल्या मॅनेजमेंटच्या म्हणजे MBA कॉलेजेसनी आपल्या अभ्यासक्रमात ठेवायला हवा. हे माझं विधान नाही आहे, हे मी एक सुंदर पुस्तक वाचलं, दरवळे सुवास आहे, ते पत्रकारांचं पुस्तक आहे, अंबरीश मिश्रांचं पुस्तक आहे ते, आणि त्यामध्ये त्यांनी गांधीजींच्या दांडी यात्रेवर एक सुंदर प्रकरण लिहिले. कसं आहे, आपल्याला स्वातंत्र्याच्या इतिहासात किंवा एकंदरीतच आपण जो शाळेत इतिहास अभ्यासलेला असतो त्यात आपल्याला गांधीजी कधी हॅपनिंग वाटलेले नसतात. म्हणजे गांधीजींचं तसं व्यक्तिमत्व काय होतं, अतिशय ना त्यांना असं रुबाबदार व्यक्तिमत्व होतं ना रुबाबदार पोशाख होता, आणि तरी त्या फाटक्या माणसाच्या मागे अख्खा देश उभा राहिला. काहीतरी ताकद त्या माणसामध्ये निश्चितच असेल. तर त्या दांडी यात्रा प्रकरणामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दांडी यात्रेचं जेव्हा नियोजन केलं महात्मा गांधीजींनी तेव्हा इतकं मायन्यूट, इतकं बारीक नियोजन केलेलं होतं की कुठून सुरू करायची, कुठे साबरमतीतून सुरू होऊन दांडी इथे ती संपणार होती, तिथे मीठ उचलून तो सत्याग्रह त्याची सांगता होणार होती. पण साबरमतीपासून दांडीपर्यंत जितकी काही गावं लागतील त्या गावांमध्ये प्रत्येक दिवशी त्यांची एक टीम पुढे जात होती, पुढच्या यात्रेचं नियोजन करत होती आणि नियोजन इतकं पक्कं होतं की त्यांना माहीत होतं ही आपण यात्रा सुरू केल्यानंतर ब्रिटिश नक्की खवळणार आणि आपल्यातल्या नेत्यांना उचलणार.
आणि त्यामुळे प्रत्येक दिवसाचा नेता त्यांनी ठरवताना जर ह्याला उचललं तर पुढचं नेतृत्व कोण करणार, त्याला उचललं तर त्याच्या पुढचं नेतृत्व कोण करणार, ही सगळी बेगमी त्यांनी पहिल्या दिवशीच नियोजन करताना करून ठेवली होती. आणि म्हणून आजही असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं नियोजन करताना, मॅनेजमेंट करताना त्या मायन्यूट नियोजनाचा सगळ्यांनीच अभ्यास करायला हवा. आणि दुसरा जो प्रकार मी म्हटलं, विचारपूर्वक विखार पसरवणारे. कालच्या परिसंवादामध्ये अध्यक्ष समारोप करताना संजयजी भुसकुटे म्हणाले की कुठल्याही याच्या मागे एक बॅक एंड टीम मोठ्या प्रमाणावर कार्यरत असते. तरी बॅक एंड टीम जी असते ती विचारी कामांना पण लागलेली असते आणि विखारी कामांना पण लागलेली असते. आणि म्हणून जागतिक युद्धांचा जर आपल्याला आढावा घेतला, आपण आता भारताबाहेर पण बघूया, जागतिक युद्धांचा आढावा घेतला तर बहुतेक युद्ध ही पूर्वीच्या इतिहासातल्या कुठल्या तरी दुश्मनीच्या आधारावर किंवा कसला तरी सूड घेणं. पूर्वी कशाला, आत्ता इस्रायल आणि हमासमध्ये काय चाललंय तेच चाललंय. वर्षानुवर्षांचा मागचा इतिहास ते कुठेतरी सूडबुद्धीने यांनी केलं त्यांनी केलं असं करताना त्या इतिहासावर बोलायला तर अख्खा दिवस जाईल. पण आपण हेच बघतो, पहिल्या महायुद्धातच कुठेतरी दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली आणि दुसऱ्या महायुद्धातच कुठेतरी जग जे विभागलं गेलं आणि मग शीतयुद्ध झाली. आताही त्या कुरबुरी, रशिया युक्रेन असेल किंवा आणखी काही असेल, ज्या सगळ्या कुरबुरी आणि सगळ्या हे झालं त्याची बीज कुठेतरी भूतकाळात म्हणजे कुठेतरी इतिहासात पेरली गेलेली आहेत. आणि त्यामुळे इतिहासाचा विखारीकडून विचारीकडे जर वापर करायचा असेल किंवा विचारीवर जर आपल्याला यायचं असेल तर एक लक्षात घ्यायला हवं आपल्याला, इतिहासाचा वापर हा फक्त शिकण्यासाठी करायला हवा, संशोधनासाठी जरूर करायला हवा, पण तो इतिहास उगाळत बसायला नको. तर त्याऐवजी वर्तमानावर लक्ष द्यायला हवं. कार्ल मार्क्स असं म्हणतो, कार्ल मार्क्स त्याचं फेमस वाक्य आहे की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ बट फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी अँड सेकंड ॲज अ फार्स. आता आपण सगळे साहित्यातले लोक आहोत, त्यामुळे ट्रॅजेडी काय असते आणि फार्स काय असतो सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा जेव्हा एक उत्तम कलाकृती ट्रॅजेडीची निर्माण होते तशी कलाकृती पुन्हा निर्माण होत नाही, नंतर निर्माण करायला गेलं तर ते प्रहसन असतो, तो फार्स असतो. आणि त्यामुळे बरेच लोक असे विधान करताना दिसतात की आपल्याला जुनं युग परत आणायचं, आपल्याला इतिहास पुन्हा घडवायचा आहे. इतिहास तसाचा तसा कधीही पुन्हा घडवता येत नाही. आपण नवीन इतिहास निर्माण करायला हवा आणि तो विचारपूर्वक निर्माण करायला हवा. त्यामुळे चला पुन्हा एकदा इतिहास घडवूया आणि भरीव कार्य सकारात्मक पद्धतीने करून तो करायला हवा. आणि शेवटी माझ्या आवडत्या विषयाकडे येते मी, मानसशास्त्राकडे. कारण जसा देशाला इतिहास असतो, जगाला इतिहास असतो, तसा वैयक्तिक आपल्या स्वतःला सुद्धा एक इतिहास असतो. आणि त्या इतिहासात आपण किती रमतो आणि त्याचा वापर आपल्या वर्तमानात आणि भविष्यात कसा करून घेतो त्याच्यावर आपल्या आयुष्याचं पुढे काय होणार हे अवलंबून असतं. म्हणजे बरेच लोक आपल्याला दिसतात की ते भूतकाळातच गुंतलेले असतात. खूप वर्षापूर्वीच्या इतिहासातला आपल्या स्वतःच्या लक्षात ठेवतात की त्यावेळी तो माझ्याशी असाच का वागला, अरे जाऊ दे ना, झालं ते, त्याला किती वर्ष झाली आता ते उलट ना पान आणि पुढच्या पानावर ये, इतिहासाचं पान जाऊ दे, आता वर्तमानाच्या पानावर ये आणि इथे नवीन नाते निर्माण कर, नवीन इतिहास काहीतरी निर्माण कर, नवीन काहीतरी घडव. आणि आपलं ब्रीदच आहे कोमसापचं, प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात होदा. त्याच कवितेत केशवसूत म्हणतात, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुरून टाका, सडक न एका ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका. खांद्यास चला खांदा भिडवली. आणि या खांद्याला खांदा भिडवायचा असेल तर विखार बाजूला करायला हवा आणि विचार आत्मसात करायला हवा. आणि ती जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. तुम्हा सर्वांची म्हणजे लिहिणाऱ्यांची, वाचणाऱ्यांची, साहित्याशी संबंधित असणाऱ्या लोकांची असायला हवी. ऐकणाऱ्यांची, ऑफकोर्स ऐकणाऱ्यांची. तुम्ही चांगलं श्रवण कराल तर चांगलं वक्तव्य कराल. त्यामुळे साहित्यात काम करणाऱ्यांची आपल्या फार जबाबदारी आहे. प्रणयजी मगाशी सुरुवात करताना असं म्हणाले होते की शहाणपणासाठी इतिहास वापरा, शहाणपणासाठी. आणि त्या मुद्द्यावरच मी माझ्या ह्याचा शेवट करते की शहाणपणाने आजची कृती आपली विचारी केली तर आजचं वर्तमान त्याची नोंद घेईल आणि उद्याचा इतिहास